RMW प्रेझेंट्स जस्ट टॉक या सिरीज अंतर्गत GDP या कार्यक्रमामध्ये मी ॲडव्होकेट स्नेहल शिंदे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, असं म्हणतात की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कुठलेही क्षुल्लकसंही भांडण झालं तरी देखील सहज आपण बोलून जातो की आय विल सू यू, मी तुला कोर्टामध्ये खेचेल. प्रत्येक गोष्टी करता जर आपण कोर्टाकडे जायला लागलो तर एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये किती केसेस पेंडिंग राहणार. असं प्रत्येकाला वाटत असलं की कोर्टात जाण्याच्या आधी कुठली तरी पर्यायी व्यवस्था असावी किंवा कुठली तरी प्रक्रिया असावी, परंतु आणि ती आहे सुद्धा, पण दुर्दैवाने आपल्याला त्याची माहिती नाही. आजच्या या GDP या विशेष कार्यक्रमामध्ये त्याच विषयाबद्दल माहिती देण्याकरता आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मेडिएशन. आणि या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्याकरिता स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत ॲडव्होकेट वृषाली प्रधान. नमस्कार मॅडम. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. मॅडमबद्दल सांगायचं झाल्यास गेल्या 18 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांपासून या क्षेत्रामध्ये त्या प्रॅक्टिस करतायत. ॲज अ ॲडव्होकेट लँड, मॅट्रिमोनियल, बँकिंग, कॉर्पोरेट, फायनान्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या प्रॅक्टिस करतायत. एवढंच नव्हे तर आर्बिट्रेटर आणि ॲज अ मीडिएटर म्हणून त्या सर्टिफाईड आहेत. IIAM कोची इथनं त्यांनी सर्टिफिकेशन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर इंटरनॅशनल बिझनेस निगोसिएशनमध्ये देखील त्यांनी तिथनंच सर्टिफिकेशन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर सेक्शुअल हॅरॅसमेंट या विषयावर त्यांच्या 2 संस्था, त्यातील स्वानंदी महिला बहुउद्देशीय संस्था ही देखील कार्यरत आहे. असं व्यापक आणि ज्यांचं व्यासंग कार्याचा फार मोठा आहे अशा आज आपल्याला गेस्ट लाभलेले आहे. मॅडम, आपण मगाशी जी चर्चा केली की सुरुवातीला कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये हे वाक्य फारच प्रचलित आहे, परंतु त्याच्या आधी नेमकं काय करायला पाहिजे हेच लोकांना माहिती नाही. आज आपण जो विषय घेऊन आलेलो आहे मेडिएशन, सर्वप्रथम तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ही सांगा की मेडिएशन म्हणजे नेमकं काय आणि ही प्रक्रिया काय आहे. मीडिएशन हे आपण पहिलेपासूनच करत आलेलो आहे. बरं. म्हणजे पुराण काळापासून तुम्ही जर पकडलं तर हा मीडिएशन कॉन्सेप्ट त्यावेळेपासून होता. अच्छा. त्याला आपण म्हणूया कन्सिलिएशन. आपण घरात राहू, बाहेर राहू, कुठेही आपण जर असलो तरी आपण त्याच्यामध्ये एक मीडिएशन आणि एक कन्सिलिएशन करतच असतो. म्हणजे माझं म्हणणं दैनंदिन जीवनात रोजच आपण त्या कॉन्सेप्टला जर आपल्या व्यावहारिक जीवनात आणलं तर त्याला आपण मीडिएशन म्हणू. बरं. तर ते मीडिएशन करताना तुम्हाला मीडिएशन म्हणजे ही एक प्रोसेस आहे. मीडिएशनची प्रोसेस कन्सिलिएशन मी 2 मध्ये डिफरंट करेन तुम्हाला. कन्सिलिएशन ही प्रोसेस आहे की जे तुमचं कन्सिलिएशन झालं तर ठीक आहे, नाही झालं तर ठीक आहे. पण मीडिएशन अशी प्रोसेस आहे की विच इज गोइंग टू गिव्ह यू द रिझल्ट. ओके. तर मीडिएशन याच्यासाठी मी म्हणते की तुमचे जे वाद असतील, तुमचे क्षुल्लक वाद असो, छोटे असो, मोठे असो, त्याच्यामध्ये जर तुमचे वाद आहेत तर त्या वादाला तुम्हाला जर संपुष्टात आणायचं असेल तर तुम्ही एक मीडिएशन प्रोसेस अपनावू शकता. आता ती अपनवणं म्हणजे काय, तर तुमच्या दोघांचे वाद आपसातच निपटत असते तर तुम्हाला कोणाहीची गरज पडली नसती. पण जेव्हा ते निपटत नाहीयेत तेव्हा तुमच्यामध्ये कोणत्या तरी न्यूट्रल पर्सनची गरज आहे आणि तो न्यूट्रल पर्सन म्हणजे मीडिएट. मॅडम, मला एक विचारावं वाटत आहे की जसं आपण म्हणतो की त्या व्यक्तीला कळत नाही आणि त्यांनी जर का डायरेक्टली ते कोर्टातच जाऊन केस प्लीड करतात, त्याच्या आधी आपण नेमकं हे करायला हवं. बरेचदा लोकांना याची माहिती नसते. ही माहिती त्यांना कुठून मिळू शकते. मॅडम, आजकाल याच्या माहित्या सगळ्या वेब पेजवर आहेत, मीडियावर पण आहेत. पण तसं पण ज्या लोकांना माहीत नाहीत, जे लोक याचा यूज करत नाहीत, हे सगळे त्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी प्री लिटिगेशन मॅटर ते करू शकतात. त्याच्यासाठी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स पण आहेत आणि कोर्ट अनेक्स्ड इन्स्टिट्यूशन्स पण आहे. त्यांनी कोर्टात गेले, जसं आपण एक उदाहरण पकडूया, जर ते फॅमिली कोर्टात गेले आणि फॅमिली कोर्टाचं कोणतं मॅटर असेल आणि त्यांना मॅटर करायच्या पहिले याच्यामध्ये काही सजेशन्स पाहिजे असतील तर तिथे खूप मोठे बोर्ड लागलेत प्री लिटिगेशन सेंटरचे. तुम्ही तिथे जाऊ शकता, तुम्ही आपली केस सांगू शकता आणि त्यांच्या लिटिगेशन मध्ये जायच्या पहिले त्यांचं प्री लिटिगेशन होऊ शकतं. बरेचदा कोर्टामध्ये केस गेली तर त्या दोन्ही दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या पण आपलं खच्चीकरण होत असतं. एवढंच नाही तर आर्थिक दृष्ट्या देखील फार मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होत असतं. कारण जेवढे वर्ष त्याला लागतील तेवढे वर्ष तुम्हाला तो खर्च येणार असतो. मला जरा आपण जर मीडिएशन थ्रू जर का जातो आहे तर आपला वेळ वाचतो आहे का, आणि एवढंच यासोबतच आपल्याला कुठे आर्थिक दृष्ट्या पण त्याचा फायदा होतो का. आज तुमची कोर्टात जरी मॅटर असेल तरी आज तुम्हाला जजेस सांगतात आहे की प्रोसिजरल लॉ आहे तरी तुम्ही मीडिएशन अपनवा.
म्हणजे ते अच्छा. जेव्हा तुम्हाला सांगतात आहे, ते कशासाठी सांगतात आहेत की त्याच्यामध्ये लॉ पॉइंट्स खूप कमी आहेत आणि हे मॅटर सेटल होऊ शकतात. होऊ शकतं. तर ते तुम्ही समजून मीडिएशनला अपनवलं पाहिजे. तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे इगोज आहेत, तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून तुम्ही एकत्र बसू शकत नाही. जर एका न्यूट्रल पर्सननी, नॉन बायस पर्सननी बसून तुम्हाला समजवलं तर तुम्ही त्या बाबतीत विचार कराल आणि तुम्ही त्याला ऑप्ट करायचा प्रयत्न कराल. का बरं? तर मीडिएशनमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की हे तुमच्यासाठी कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, वरून तुम्हाला स्ट्रेस फ्री आहे धिस प्रोसिजर, वरून याचा टाइम बॉन्ड पिरियड खूप कमी आहे आणि ऑलवेज विन विन सिच्युएशन फॉर बोथ द पार्टीज. तर मॅडम आणखी मला असं विचारावं वाटतंय की कुठल्या प्रकारच्या केसेस आपण मेडिएशन मध्ये आणू शकतो? आपण सगळ्या केसेसचा करू शकतो. बेसिकली आपण कमर्शियल मॅटर्स, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता कमर्शियल कोर्ट्स हे वेगळे झाले आहेत कमर्शियल ऍक्टनुसार. तर कमर्शियल कोर्टला मॅन्डेट केलाय आपल्या ज्युडिशियरीनी की त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले मीडिएटरकडे जायचंय. बरं. जर मीडिएटरनी म्हटलं की तुमचा प्रॉब्लेम हा लॉफुली सॉल्व्ह होईल बाय द प्रोसिजर, तरच तुमची केस फाईल होईल. त्याच्या पहिले तुमची केस फाईल होणार नाही. मग जेव्हा कोर्ट म्हणताय तुम्हाला की तुम्ही मीडिएशन ऑप्ट करा, तर तुम्ही हे समजा की मीडिएशन इज अ लीगल प्रोसेसच आहे. अगदी बरोबर. ती तुम्हाला त्याच्यामध्ये विन विन सिच्युएशन क्रिएट करून तुम्हाला एक सेटलमेंट अग्रीमेंट देते. अच्छा. बाय द प्रोसिजर अँड विच कॅन बी डायरेक्टली एक्झिक्युटेड इन द कोर्ट ऑफ लॉ. अच्छा, म्हणजे जेवढं कोर्टाकडनं आलेल्या निर्णयाला जेवढं महत्त्व असतं किंवा जे व्हॅलिड असतं तेवढंच महत्त्व त्या देखील जो काही पर्याय निघतो त्याला देखील असतं. बिलकुल असतं. आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी गोष्ट सांगते. तुम्ही दोघांनीच मिळून तुमच्या सजेशन्सवर वर्क केलेलं आहे, तुम्हाला जसं वाटतं तसंच तुम्ही केलेलं आहे, दुसऱ्याच्या सजेशन्सना फक्त ऍक्सेप्ट केलं, त्याच्यावर थिंक करून तुम्ही सांगितलं की मला हे मान्य आहे. सो तुम्हीच केलेला ऍक्ट कधी चॅलेंज होतो का? नाही. अगदी. म्हणून तो चॅलेंजिंगचा पार्टच नाही, ते तुम्ही केलेलं आहे, तुमच्या मनाने केलेलं आहे. तुम्हाला फक्त मीडिएटरनी मध्ये बसून सजेशन्स दिले आहेत, नवीन टेक्निक सांगितले आहेत, तुमचे बेनिफिट्स सांगितले आहेत आणि वरून तुम्हाला त्यांनी सांगितलं की हे लॉ फून बाइंडिंग राहून तुम्ही याच्यामधनं निघू शकता. बरोबर. मॅडम, सपोज एखादा डिस्प्यूट आहे, कुठला वाद आहे, तंटा झालेला आहे आणि ते डायरेक्टली पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीसमध्ये त्यांनी कंप्लेंट नोंदवली की रागाच्या भरामध्ये माणूस कुठला तरी एक निर्णय घेतो आणि तडकाफडकी तिथे पोहोचतो. त्यानंतर त्याला जाणवतंय की अरे मी घाई केली, त्यावेळेला त्याला याचा फायदा घेता येतो का? म्हणजे त्यानंतर देखील तो मेडिएशनला जाऊ शकतो का? मीडिएशनला तो कोणत्याही वेळेला जाऊ शकतो. त्यांनी मनाने विचार केला पाहिजे की मला जायचंय. ही सगळ्यात कोर्टामध्ये अप्लाय केल्यानंतर देखील? हो, कोर्ट पाठवतो. कोर्ट तुम्हाला अप्लाय केल्यावर पहिल्यांदा जज विचारतो की तुम्हाला मीडिएशनला जायचं आहे का. तुमच्या दोन्ही वकिलांना पण विचारतो जर तुमचे वकील असतील. जर तुम्ही बोथ ऑफ पार्टीजनी कन्सेंट दिला तर तुम्हाला मीडिएशन सेंटरला पाठवण्यात येतं. पण म्हणजे या प्रोसेसमध्ये जाण्याकरिता दोन्ही पक्षांची संमती असणं गरजेचं आहे. बिलकुल गरजेचं आहे. कारण एका पक्षाला जर का या प्रोसेस थ्रू जायचं आहे परंतु दुसऱ्याचा मात्र हट्ट आहे, तर मग त्यावेळेला काय हो, मधला काही पर्याय सुचवू शकाल तुम्ही? नाही. याच्या गोष्टीमध्ये असं आहे की दोन्ही पक्ष आल्याशिवाय त्याच्यामधनं निर्णय होणार नाहीत. निर्णयासाठी हे दोन्ही पार्टीज लागतील. आता सेम आहे की आताच्या प्रोसिजरनुसार एकाने ट्राय करावा की तो जायला तयार आहे, असं आमच्या हे याच्यात आहे की एक तयार असेल तर दुसरा पण तयार होतो. आणि त्यांनी एकदा तरी मीडिएशन सेंटर्स किंवा इथे जावं, मीडिएशनची काउन्सिलिंग करावं की त्यांनी फाइंड आउट करावं की इश्यूज काय आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे. म्हणून आता आपल्या देशात प्रायव्हेट मीडिएशन इन्स्टिट्यूशन्स खूप सारे येतात आहेत. त्याच्या रोलच तो आहे की दे आर मेकिंग अवेअरनेस ऑफ इट की मीडिएशनमध्ये तुम्ही का जावं, तुमचे क्वेश्चन्स का आहेत. तर माझं पण म्हणणं आहे की आपल्या इथे ती प्रोसिजर वाढवली पाहिजे त्याची, की ही प्रोसिजर लोकांपर्यंत बिलकुल इझीरित्या पोचली पाहिजे. ती त्यांना माहीत पाहिजे की मी नुसता फोन केला तरी मला या प्रोसिजर बाबतीत कळेल. कारण की त्यांना माहित नाही मीडिएशन प्रोसेस काय आहे. ते रोज करतात, पण जेव्हा त्यांना कळेल तेव्हाच तो पर्सन विचार करेल की मला याच्यात जायचंय का. जसं कोर्टापुढे जज पुढे मेजॉरिटीला ते जातात. घरचे मॅटर्स मी तुम्हाला म्हटलं, पार्टिशन मॅटर्स, लँड सूट्स, याच्यामध्ये फॅमिली मॅटर्समध्ये एवढे सारे इश्यूज असतात. आणखीन एक मीडिएशनची खूप चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगते. जर या लोकांनी नेहमी मीडिएशन ऑप्ट केलं दोघांनी, तर
मी हे नाही म्हणणार की ऑल मिडिएशन्स आर 100% सक्सेसफुल, असं मी म्हणणार नाही. पण माझं हे मत आहे की मिडिएशनला तो पर्सन गेल्यावर त्याचे व्हेरियस इश्यूज असतात. जे मिडिएशन फेल झालं म्हणून सगळे इश्यूज गेले असं नाही. तो 50%च्या वर रिझॉल्व्ह करून चुकलेला असतो. कधी कधी मोर दॅन 50%. येस. तर असं आपण म्हणूच नाही की मिडिएशन कधी फेल होतं. दिल्लीला 2 मिडिएशन सेंटर्स आहेत, त्याच्यामध्ये व्हेरियस केसेस पाठवण्यात येतात. त्याच्यामधला आकडा असा आहे की प्रत्येक स्टेटमध्ये आहेत हे मिडिएशन सेंटर्स, पण त्याचा आकडा असा आहे की ते 14,587 केसेस त्यांच्याकडे आल्यात, त्याच्यामधल्या 80% सॉल्व्ह झाल्या. क्या बात है. म्हणजे आपण असं पकडूया की लीगल मध्ये 80% केसेस हे लवकर सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे ज्याच्यामध्ये लॉ पॉइंट आहेत त्या पण लवकर सॉल्व्ह होतील जर या लवकर सॉल्व्ह झाल्या तर. अगदी बरोबर. कोर्टाला वेळ मिळेल. सपोज मेडिएशन कडे जर का त्या केसेस येत आहेत, मॅक्सिमम किती टाइम लिमिटेशन्स तुम्ही ठेवताय तुमच्याकडनं? त्याच्या सिटिंगनुसार 90 डेज मध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरही ते लोक देखील आपल्याला मेडिएशन सेंटर्सकडे किंवा अशा कुठल्या प्रक्रियेकडे पाठवत असतात? हो, बेसिकली तुम्ही पोलीस स्टेशनला जरी गेलेत आणि तुमचे मॅटर्स असतील, जसा 498A आहे, जर तुमच्या याच्यात डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये तर मी म्हणणार नाही, पण 498A या कोणतं तुमचं ट्रेसपासर या कोणत्याही केसेस आहेत ज्याच्यामध्ये नॉन कॉग्निजेबल कंप्लेंट आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जेव्हा केव्हा ते मिडिएशनला डायरेक्ट पाठवतात. म्हणजे कोर्टाकडे न पाठवता ते मॅटर्स डायरेक्टली मिडिएशन. मॅडम, मिडिएशन ही कोर्टाची एक बॉडीच आहे. एक्झॅक्टली. तर त्याच्यामध्ये ते पाठवतात. सपोज आपण आपल्या विदर्भाचा जर का विचार केला तर असे किती सेंटर्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि कुठे कुठे आहेत? आपल्याला कोर्ट अनेक्स मिडिएशन सेंटर्स आहेत. हायकोर्टात आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टात आहे. आपल्या इथे प्री लिटिगेशन सेंटर फॅमिली कोर्ट पण आहे. आणि नागपुरात तर मेजॉरिटी सगळे कोर्ट्स आहेत. सगळे कोर्ट्स असल्यामुळे आतापर्यंत प्रायव्हेट मिडिएशन सेंटर्स एवढे सारे विदर्भात नाही आहेत. पण इन बॉम्बे दे आर वर्किंग ऑन इट. ते खूप वर्क करतात आहेत. But now I think in Nagpur there is also some people are thinking about that to form the such kind of mediation centers. आता नागपूरमध्ये पण संतुलन ग्लोबल सोल्युशन्स हे आलेलं आहे. दॅट इज अ प्रायव्हेट मिडिएशन इन्स्टिट्यूशन. ग्रेट. आणि त्याच्यामध्ये वेब पेजवर यू कॅन इन्क्वायर्ड, यू कॅन गो देअर. आणि बेसिकली कसं आहे की मिडिएशन इज द प्रोसेस मी म्हणेन. येस. त्याच्यासाठी तुम्ही तिथे जाऊन जर ती म्हणजे बिलकुल प्रॉपर प्रोसेस केली तर यू विल गेट अ गुड रिझल्ट बाय द ट्रेन मिडिएटर्स. व्हॉट आय एम सेइंग. एक्झॅक्टली. बरं, आणखी एक करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण विचार करूया की बऱ्याच लोकांना लॉ मध्ये LLB केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जायचं असतं, परंतु माहिती अभावी ते जाऊ शकत नाही. करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने ॲज अ मीडिएटर काय सांगू शकाल तुम्ही? मी तर म्हणेन की आजकालची यंग जनरेशन जी आहे ती खूप छान येते म्हणजे लॉ मध्ये. त्यांचा अभ्यास पण आहे. पूर्वी कसं होतं की लॉयर्स रिसर्च खूप कमी करायचे. त्यांची प्रॅक्टिस जी होती ती बेसिकली नॉलेजेबल प्रॅक्टिस अँड सिनियर प्रॅक्टिस. दे आर हॅव्हिंग लार्ज ऑफ एक्सपिरियन्स विथ दॅम अँड दे आर वर्किंग ऑन इट फॉर द बेटरमेंट ऑफ. आताची पिढी अशी आहे की दे वॉन्ट अ न्यू टेक्निक्स, न्यू फॉर्मेशन. आणि कॉर्पोरेट वर्ल्ड पण वाढलेलं आहे नव इन 20th सेंचुरी. आणि आत्ताच्या स्टेजला ऑल वॉन्ट्स अ फास्ट रिझल्ट. एक्झॅक्टली. आता तुम्ही पकडा की बिझनेसमॅनना कोर्टात लढण्यापेक्षा द बिझनेसमॅन्स आर प्रिफरिंग अँड कमर्शियल मिडिएशन्स बिकॉज इश्यूज आर व्हेरी स्मॉल विच कॅन बी रिझॉल्व्ड बाय मिडिएशन. सो दे डझंट वॉन्ट टू वेस्ट द टाइम. आणि ना कोर्टाचा टाइम या काय तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स याच्यामध्ये आल्या. जर यंग पिढीने त्याच्यामध्ये रिसर्च वर्क केलं, ब्रिंगिंग न्यू टेक्निक्स टू अवर वर्ल्ड इंडियामध्ये आणल्या. कारण की देश याच्यावर खूप वर्क करतोय, प्रत्येक देश. आणि गरज आहे. खरं तर आपल्यासारख्या एवढे मोठी लोकसंख्या असलेल्या देशाची तर ही नितांत गरज आहे म्हणायलाही हरकत नाही. बिलकुल आहे, गरज आहे. आज तुम्ही अमेरिका घ्या, सिंगापूर घ्या, कॅनडा घ्या. दे आर वर्किंग. They are finding various solutions how we are going to resolve the disputes आणि कॉन्फ्लिक्ट. तर त्याच्यावर ते वर्क करतात आहे. तर यंग पिढीने याच्यात यावं, वर्क करावं अँड गिव्ह गुड कॉन्सेप्ट टू ज्युडिशियरी ऑल्सो. तुम्ही मनात घ्या की तुम्ही हे करून एक ज्युडिशियरीचं बर्डन पण कमी करताय सो दॅट एव्हरीवन गेट अ जस्टिस. बरेच वकील मी बघितले आहेत की ते
फक्त पार्ट टाइम म्हणून मेडिएशन या प्रोसेसला विचार करत असतात, परंतु तुम्ही मात्र मेडिएशन याला पार्ट टाइम काम न घेता त्याला पॅशन म्हणून तुम्ही ते निभावतायत आणि इतक्या उत्कृष्ट पद्धतीने निभावतायत तुम्ही. त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही संतुलनला घेऊन किंवा या मेडिएशन सेंटर की प्रायव्हेट मेडिएशन सेंटर्स देखील विदर्भामध्ये जास्तीत जास्त तयार व्हायला पाहिजे या दृष्टीने जे तुम्ही पाऊल उचललेलं आहे संतुलन या नवीन संकल्पनेच्या माध्यमातून, त्या संकल्पनेला देखील खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हो. आणि आज तुम्ही एवढ्या चांगल्या विषयावर की जो अतिशय लोकांच्या जवळचा परंतु दुर्दैवाने त्याबद्दल अवेअरनेस नसलेल्या विषयावर तुम्ही इतके मोकळेपणाने चर्चा केली, त्याबद्दल RMW तर्फे मी आपलं खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या मेडिएशन सेंटर्सचा आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन कुठेतरी कोर्टाचं बर्डन आपण कमी करून आपण स्वतःचा वेळ आणि पैसा याचा अपव्यय देखील टाळू शकतो. हेच आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं होतं. बघत राहा वेगवेगळ्या विषयांकरता आमचा कार्यक्रम आणि त्यासोबतच RMWच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.